नमस्कार मित्रांनो, आज आपण सोसायटी या टॉपिकबद्दल डिस्कशन करणार आहोत. सोसायटी हा टॉपिक आपल्याला जी एस फर्स्टमध्ये येतो. जी एस फर्स्टमध्ये इंडिया, जी एस फर्स्टमध्ये आर्ट अँड कल्चर, हिस्ट्री, सोसायटी आणि जॉग्रफी अशा प्रकारचे हे 4 सब्जेक्ट आहेत. तर या सोसायटीमध्ये आपला जर विचार केला तर हे सगळे पॉईंट्स आपल्याला दिसतात. सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, रोल ऑफ वुमन अँड वुमन्स ऑर्गनायझेशन्स, इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी. हे आहे आपला बेसिक सोसायटी पार्ट. परंतु याचबरोबर UPSC सिलेबसमध्ये आपल्याला काही टर्मिनॉलॉजी आहेत. ह्या टर्मिनॉलॉजी वेगळ्या आहेत किंवा सोसायटीचा पार्ट आहे असं काही UPSCमध्ये डिफाईन केलं नाही आहे. आपल्या सोयीसाठी आपण हा जे काही टर्मिनॉलॉजी सेशन्स आहे तो वेगळा केला आहे. तो बघूया हा टर्मिनॉलॉजी सेशन कसा आहे. हा जो काही टर्मिनॉलॉजी सेशन आहे तुम्ही इथे बघू शकता. या टर्मिनॉलॉजीमध्ये पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे, कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम्स आणि या सगळ्यांचा जो काही अभ्यास आपल्याला करायचा आहे, द स्टडी ऑफ जे नेचर आहे ते कसं आहे, देअर फॉर्म्स अँड इफेक्ट ऑन सोसायटी. तर ह्या अँगलनी आपल्याला ह्या जे काही पॉलिटिकल फिलॉसॉफीज आहेत या समजून घ्यायच्या आहेत. याचबरोबर आपल्याला कम्युनलिझम, रिजनलिझम, सेक्युलरिझम, सोशल एम्पॉवरमेंट ह्या कन्सेप्ट सोसायटीच्या अँगलनी कशा आहेत हा आपल्याला पार्ट इथे समजून घेता येईल. मित्रांनो, पुन्हा एकदा समजून घ्या. जो की GS फर्स्टमध्ये जो काही सोसायटी टॉपिक आहे, आपण आपल्या अभ्यासाच्या अँगलनी 2 सेशन केलेले आहेत. एक बेसिक सोसायटी आणि दुसरा पार्ट आहे सोसायटी अँड टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. पॉलिटिकल फिलॉसॉफी, कम्युनलिझम, रिजनलिझम, सेक्युलरिझम, सोशल एम्पॉवरमेंट, कम्युनिझम, कॅपिटलिझम, सोशलिझम हे सगळे पार्ट्स आहेत. आज आपण इथे प्रामुख्याने फक्त सोसायटी जी बेसिक आहे त्याबद्दल बोलणार आहोत. सोसायटी आणि हा जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या समजून घेणं फार गरजेचे आहे. तर आपण हे सोसायटी टॉपिक समजून घेत असताना आधी त्याचा सिलेबस समजून घेऊया, नंतर त्यांची पुस्तकांची यादी समजून घेऊया, क्वेश्चन समजून घेऊया. त्यानंतर तुम्हाला याची आयडिया येईल की या सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे. तर इथे आपल्याला जी बुक लिस्ट आहे ती फारच सोपी आहे. NCERTचे जे काही 11वी-12वीचे पुस्तक आहे ते वाचायचे आहेत आणि राम मौजा हे जे काही पुस्तक आहेत सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया हे वाचायचे, प्लस न्यूजपेपर रेफरन्स घ्यायचे. मित्रांनो, बेसिकली हे सगळं आहे वाचण्यासारखं आहे असं सांगितलं जातं, पण माझ्या मते हे काही वाचण्याची गरज नाही आहे. जर तुमचं सोसायटी संदर्भात बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं असेल तर तुम्हाला या संदर्भात हे जे क्वेश्चन्स आहेत ते चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. पण तुम्हाला चांगले मार्क्स घेण्यासाठी हे जे काही टर्मिनॉलॉजी आहेत किंवा हे जे काही बेसिक सोसायटी आहे ते वाचून घ्या. जर तुम्ही 11वी-12वीचं सोसायटी जर वाचलं असेल तर आणखीन एकदा मराठीचे जे काही स्टेट बोर्ड आहे 11वी-12वीचे ते तुम्ही जरूर वाचा. कारण की त्यामुळे तुम्हाला जी अंडरस्टँडिंग आहे सोसायटीची ती फार चांगली होऊ शकते. मित्रांनो, जे काही क्वेश्चन्स आलेले आहेत सोसायटीचे ते फारच वेगळे आहेत, फारच वेगळ्या अँगलनी डिझाईन झाले, तर असे नाही आहे. जे सिलेबसला टच झालेले आहेत, जे सिलेबसच्या अँगलनी आहे तेच प्रत्येक वेळेस आयोग नेहमी प्रश्न विचारतो आहे. आत्तापर्यंत आपण सिलेबसचं डिव्हायडेशन्स बघितलं, त्याच्यानंतर आपण त्याचा सिलेबस बघितला आणि बुक लिस्ट बघितली. आता बघूया की हे सगळं डिस्ट्रीब्युशन्स कसं होतं. टू द पॉईंट, जे काही आपण सोसायटी हा पॉईंट बघितला त्याचे 3 शॉर्टकट्स तयार केलेत आपण. इंडियन सोसायटी, वुमन, ग्लोबलायझेशन अँड सोसायटी. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितला पहिला पॉईंट तर प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे. 13-14मध्ये हा प्रश्न नव्हता. वुमनवरती जर बघितलं 2013पासून तर 18पर्यंत प्रत्येक वर्षी प्रश्न विचारलेला आहे. 17मध्ये सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला होता, पण तो हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने होता, त्यामुळे मी त्याचं विश्लेषण घेतलं नाही आहे. 19मध्ये हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन अँड सोसायटी हा सुद्धा इथे प्रश्न आलेला आहे प्रत्येक वर्षी. जो आपण टर्मिनॉलॉजी सेशन जो वेगळा केला होता तो सुद्धा इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक वर्षी टर्मिनॉलॉजीवरती कमीत कमी 2 प्रश्न त्यांनी विचारले. जर आपण इथे या टॉपिकचं जर विश्लेषण केलं प्रॉपर, तुमच्या हे लक्षात येतं की 250पैकी प्रत्येक वर्षी कमीत कमी 50 ते 40 मार्क्स दिलेले आहे. 40 ते 50 मार्क्स याचा अर्थ काय होतो, जे वेटेज आहे ते कमीत कमी 20 ते 30% आहे. आणि हे 20 ते 30% जे आहेत सोसायटीचे हे तुमच्या खिशातले मार्क्स आहेत. खिशातले म्हणजे काय, तर तुम्हाला फक्त प्रॉपर न्यूजपेपर रीडिंग करायची आहे, प्रॉपर जे काही सिलेबसमध्ये दिलेल्या कन्सेप्ट असतील, सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया,
रोल ऑफ वुमन, ग्लोबलायझेशन इन सोसायटी. याचा फक्त त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करून घ्यायचा आहे. पेपर लिंक त्याला करायचं आहे आणि बेसिकली जे काही पेपरमध्ये येते ते याला लिंक करायचं आहे. पण हे सगळं करण्याआधी तुम्हाला हे जे काही पुस्तकं आहेत, क्वेश्चन्स आहेत, याचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे क्वेश्चन्स कसे येतात आपण ते बघूया. आता मग आपण सोसायटीमध्ये वुमन नावाचा एक टॉपिक केला होता, रोल ऑफ वुमन अँड इट्स ऑर्गनायझेशन्स. मित्रांनो, आत्तापर्यंत याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे आणि याच्या सगळ्यांचं सॉर्टआउट मी इथे दिलेलं आहे. जवळपास 9 क्वेश्चन्स इथे विचारलेले आहेत. तर जो काही नवा प्रश्न आहे ते बघा. मेल मेंबरशिप नीड्स टू बी एनकरेज इन ऑर्डर टू मेक वुमन्स ऑर्गनायझेशन फ्री फ्रॉम जेंडर बायस कमेंट. 8 नंबरचा प्रश्न आहे, वाय डू सम ऑफ द मोस्ट प्रॉस्परस रिजन्स ऑफ इंडिया हॅव ॲन ॲडवर्स सेक्स रेशो फॉर वुमन, गिव्ह युअर आर्ग्युमेंट्स. मित्रांनो, मला सांगा की हे क्वेश्चन्स तुम्हाला कुठे पेपरमध्ये मिळतील का? म्हणजे पेपरमध्ये मीन्स कोणत्या पुस्तकात मिळतील का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. हे जे काही क्वेश्चन्स आयोगाने डिझाईन केलेले आहेत वुमन, तर हे सगळे बेसिक लेवलला प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. जर तुम्हाला हे बेसिक लेवलचे जर क्वेश्चन सोडवायचे असेल तर तुम्हाला वुमन संदर्भात जी काही बेसिक अंडरस्टँडिंग आहे ती असणं फार गरजेची आहे. त्याच्यानंतर आपण हा जो काही प्रश्न आहे 8 नंबरचा तो बघूया. वुमन्स मुवमेंट इन इंडिया हॅज नॉट ॲड्रेस द इश्यू ऑफ वुमन ऑफ लोअर सोशल स्ट्रॅटा, सबस्टॅन्शिएट युअर व्ह्यू. पुन्हा 2 नंबरचा प्रश्न आहे, डिस्कस द रोल ऑफ वुमन इन द फ्रीडम स्ट्रगल्स एस्पेशली ड्युरिंग द गांधीयन फेज. म्हणजे बघा, क्वेश्चनची व्हरायटी फार जास्त आहे. तर त्यामुळे जे काही क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला एका पुस्तकातून कवर होणार नाही, तर तुम्हाला त्या वुमनच्या बेसिक अंडरस्टँडिंगमधून कवर होणार आहे. तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो की डिस्कस द रोल ऑफ वुमन इन द प्रेझेंट कंटेक्स्ट ऑफ द सोसायटी, किंवा डिस्कस द रोल ऑफ वुमन इन नर्चरिंग द नेशन्स, असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणजे क्वेश्चन्स कशाही अँगलने जर आला तर तुम्हाला त्याचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते तेवढे क्लिअर होणं गरजेचे आहे. चला आणखीन एक टॉपिक बघूया, तो आहे ग्लोबलायझेशन अँड सोसायटी. आता ग्लोबलायझेशन अँड सोसायटी तुम्ही बघितलं मग विश्लेषण, त्याच्यामध्ये प्रत्येक पॉईंट्समध्ये तुम्हाला हे आलेलं आहे, क्वेश्चन्स होता. तर जो काही प्रश्न आहे 2013मध्ये आलेला तो कसा होता, क्रिटिकली एक्झामाइन द इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन ऑन एज्ड पॉप्युलेशन इन इंडिया. 5 नंबरचा प्रश्न आहे, डिस्कस द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इफेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन्स ऑन वुमन इन इंडिया. पुन्हा 3 नंबरचा प्रश्न बघा, हाऊ ग्लोबलायझेशन हॅज लीड टू द रिडक्शन ऑफ एम्प्लॉयमेंट इन द फॉर्मल सेक्टर ऑफ द इंडियन इकॉनॉमी, इज इन्क्रीज द इन्फॉर्मलायझेशन डिटर्मिनल टू डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. त्याच्यानंतर 18 नंबर 2018मध्ये आलेला प्रश्न क्रमांक 1, ग्लोबलायझेशन इज जनरली सेट टू द प्रमोट द कल्चरल होमोजेनायझेशन, बट ड्यू टू दिस कल्चरल स्पेसिफाईज अफिअर टू बी स्ट्रेंथन इन द इंडियन सोसायटी, इल्युसिडिएट. तर मित्रांनो, ग्लोबलायझेशन अँड सोसायटी हा आपल्या सिलेबसमध्ये दिलेला पार्ट्स आहे. जर तुम्ही 11वीचं NCERT आणि 12वीचं NCERT बघितलं असेल तर त्याच्यामध्ये जागतिकीकरण, ग्लोबलायझेशन अँड सोसायटी या संदर्भात बऱ्याच डायमेन्शननी तिथे मांडलेलं आहे. त्याच अँगलनी आपल्याला स्टेट बोर्डमध्ये सुद्धा ग्लोबलायझेशन्स आणि सोसायटी याबद्दल चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो, तेच प्रश्न येणार नाही आहे, पण त्या सगळ्या प्रश्नांमुळे तुमच्या माइंडमध्ये हे क्लिअर होईल की ग्लोबलायझेशनचे वेगवेगळे परिणाम कसे झालेले आहेत. म्हणजे माझ्या मते आता जर भविष्यामध्ये जर प्रश्न आला तो असा येऊ शकेल की डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन यूथ, पहिलं डायमेन्शन. सेकंड डायमेन्शन आहे डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन ऑर्फनेज, डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन डिसेबल्ड पर्सन, discuss the impact of globalizations on Indian culture, discuss the impact of globalization on religions. असे वेगवेगळ्या डायमेन्शनी तुम्हाला भविष्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की आज आपल्या देशामध्ये कोरोना संदर्भात चालू आहे, किंवा असाही प्रश्न आपला डिझाईन करता येऊ शकतो की कोरोनानंतर जे काही जग असेल, ग्लोबलायझेशन जे असेल तर ते कसं असेल आणि त्याचा भारतीय समाजावरती कसा परिणाम असेल. अशा वेगवेगळ्या डायमेन्शननी आपल्याला क्वेश्चन्स येऊ शकतात. मित्रांनो, हे लक्षात घ्या, UPSC म्हणजे काय तर अनप्रेडिक्टेबल क्वेश्चन्स आहेत किंवा असतात असं नाही आहे. तर जे काही क्वेश्चन्स डिझाईन झालेलं आहे UPSCमध्ये
ते सिलॅबसला धरून असतात. त्याच्यामध्ये काहीतरी एक पॉईंट असतो, जसं की वुमन असेल तर वुमन संदर्भात ज्या काही आज घडामोडी घडत आहेत आपल्या इंडियन सोसायटीमध्ये, तर या संदर्भात आपल्याला प्रश्न येऊ शकतो. आणि यासाठी तुम्हाला न्यूजपेपर असेल, गव्हर्मेंटचे रिपोर्ट्स असतील, त्यानंतर ते जे बेसिक नॉलेज असेल त्या पॉईंट संदर्भात तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. आता हा जो काही मुद्दा आहे इंडियन सोसायटी, हा फक्त तुम्हाला इंडियन सोसायटी किंवा 30 किंवा 20%साठी नाही आहे. तर हे सेम जे नॉलेज आहे तुम्हाला, जे तुम्ही करताय, जे प्रिपरेशन करताय, या सगळ्यांचं नॉलेज तुम्हाला एसेमध्ये सुद्धा वापरता येऊ शकते. म्हणजे UPSCमध्ये हेच तर फार मजेशीर गोष्ट आहे की तुम्ही फक्त एक गोष्ट चांगली करायची आणि त्याच ज्या काही चांगल्या गोष्टी असतील तुम्हाला त्या वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये वापरायच्या आहेत. म्हणजे जसं की तुम्हाला ते एसेमध्ये वापरता येऊ शकते, GS फर्स्टमध्ये, GS सेकंडमध्ये, GS फोरमध्ये, वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये. जसं की आपण एक वुमन संदर्भात इथे बघूया. तर वुमन हा टॉपिक इंडियन सोसायटी म्हणजे GS फर्स्टमध्ये आहे. परंतु GS सेकंडमध्ये आणखीन एक पॉईंट आहे, त्याचं नाव आहे सोशल एम्पॉवरमेंट किंवा त्याला आपण सोशल सेक्टर असं म्हणूया. मग त्या सोशल सेक्टरमध्ये पुन्हा तेच मुद्दे आलेले आहेत, एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यानंतर HR, त्याच्यानंतर सोशल एम्पॉवरमेंट वुमन आहे. म्हणजे हे जे काही सायकल आहे, GS फर्स्ट, GS सेकंड किंवा एसे, या सगळ्यांची सायकल एकच आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे की एक पॉईंट घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती छान पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तर येणाऱ्या कालावधीमध्ये आपण हे जे काही पॉईंट्स असतील सोसायटी संदर्भात किंवा वेगळ्या आर्टिकल संदर्भात ते बघणारच आहोत. फक्त हे थोडंसं आत्ता बेसिक लक्षात घ्या. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला इंडियन सोसायटीवरती जर व्हिडिओज हवे असतील, जर तुम्हाला मेन संदर्भात जर आणखीन गायडन्स हवं असेल तर प्लीज कमेंट करा. प्लीज तुमच्या ज्या काही भावना असतील, तुमचे जे काही विचार असतील, जी तुम्हाला मदत हवी ती प्लीज आम्हाला कळवा. वी विल डेफिनेटली ट्राय फॉर इट. आम्ही नक्की मदत करू. तुमचे जे काही फीडबॅक असतात ते फारच महत्त्वाचे असतात आमच्यासाठी. प्लीज कमेंट करा, फीडबॅक द्या. थँक्यू सो मच.